माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का. पॉम पॉम कराव तुम्ही बाजूला सराव. हे गाणं ऐकलं की नाही. इंस्टाग्राम रील्स लग्न कार्यक्रम सगळीकडे फक्त एकच गाणं वाजतं, फियाट गाडी माझी म्हणू का. पण हे गाणं तर महाकवी वामनदादा कर्डक यांचं, आणि ते तर 50 वर्षांपूर्वी लिहिलेलं. मग आज अचानक महाराष्ट्राला या गाण्यानं पुन्हा एकदा का वेड लावलाय, पाहुयात या मागची संपूर्ण स्टोरी. महाकवी वामनदादा कर्डक यांचं 50 वर्षांपूर्वीचं गाणं आज का होतंय व्हायरल. गाणं आहे फियाट गाडी माझी म्हणू का. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. महाकवी वामनदादा कर्डक यांनी 50 वर्षांपूर्वी लिहिलेलं फियाट गाडी माझी म्हणू का या गाण्यानं आज संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. असं अचानक काय घडलं की हे गाणं तुफान व्हायरल होऊ लागलं. कोल्हापूर जिल्ह्यातील खुपिरे गावचे प्रसिद्ध शाहीर बाळू हराळे आपल्या सहकाऱ्यांसोबत एका कार्यक्रमानिमित्त सांगलीत आले आणि वामनदादा कर्डक यांचं ते प्रसिद्ध गाणं खास धनगरी ओवी स्टाईल मध्ये हलगी ढोलाच्या तालावर गाऊ लागले. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. अहो काय लावलंय शाहीर, माझी म्हणू का माझी म्हणू का. अहो ही फियाट गाडी माझी म्हणू का. कुणाची? अहो आमच्या वामनदादांची. म्हणा की म्हणा, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. ही फियाट गाडी माझी म्हणू का. 2 घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. 2 घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. म्या पम पम कराव तुम्ही बाजूला सराव. कुणी आडवं आलं तर म्या ब्रेक माराव. इथं मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. म्या थोडस रमाव या तरुणपणात. चांदण राती हिला जराशी फिरवून आणू का. माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. हे गाणं ऐकून लोक थक्कच झाले, कारण लोकांनी पहिल्यांदाच असे नव्या चालीतले वामनदादा ऐकले. मग काय, लोकांनी खिशातील मोबाईल बाहेर काढले, रेकॉर्डिंग केलं आणि इन्स्टा फेसबुकवर टाकून दिलं. आणि मग बघता बघता सारा महाराष्ट्र या गाण्यावर नाचू लागला. आज प्रत्येक लग्नात कार्यक्रमात एकाच गाण्याची फरमाईश. अहो कुठलं म्हणून काय विचारताय, फियाट गाडी माझी म्हणू का. हे गाणं गाणारे शाहीर बाळू हराळे आहेत तरी कोण, ज्यांच्या आवाजानं आणि चालीनं साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलंय. ऐकूयात. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील बाळू हराळे हे धनगरी लोकशाहीर म्हणून ओळखले जातात. शाहीर बाळू हराळे आणि त्यांचे सहकारी पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन कार्यक्रम करतात. ढोल हलगीच्या तालावर खास करून धनगरी ओवी बाजामध्येही ते गाणी सादर करतात. प्रत्येक कार्यक्रमात काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. जुनी गाणी नवीन सुरात गाऊन प्रबोधन करतो. हे गाणं महाकवी वामनदादा कर्डक यांचं आहे. सांगलीमध्ये हे गाणं गायलं आणि त्याला प्रतिसाद मिळतोय, याबद्दल समाधान वाटतंय, अशी प्रतिक्रिया शाहीर बाळू हराळे यांनी दिली. 50 वर्षांपूर्वी ज्यांनी हे गाणं लिहून ठेवलं ते महाकवी वामनदादा कर्डक कोण आणि या गाण्याचा अर्थ तरी काय. आधी गाण्याचा अर्थ सांगतो, मग वामनदादा विषयी माहिती सांगतो. महाकवी वामनदादा कर्डक यांनी हे गाणं लिहिलं 1970च्या दशकात. त्या काळी फियाट कार म्हणजे श्रीमंतीची निशाणी. सामान्य माणसानं मात्र फक्त तिची स्वप्नच पाहायची. मग वामनदादांनी लिहिलं माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. गाडी घेऊ शकत नाही, निदान 2 मिनिटं ड्रायव्हर तरी होऊ दे. वामनदादांनी शब्दातून एका गरीबाला फियाटमध्ये बसून राजा बनवलं. वामनदादांचा जन्म 1922चा नाशिकच्या देशवंडी गावातला. आणि जन्मतारीख माहिती आहे? अहो भारताच्या स्वातंत्र्य दिनी अर्थात 15 ऑगस्टला. शाळेत गेले होते. अहो कसलं काय, संघर्ष हीच त्यांची शाळा. गिरणी कामगार म्हणून काम केलं, कोळसा उचलला, चिक्की विकली, नंतर टाटा कंपनीत नोकरीला लागले. मुंबईत समता सैनिक दलात सामील झाले, तिथं लेझिम शिकले आणि तिथंच लिहायला वाचायला शिकले. मग काय, त्यांच्या तोंडून अशा काही कविता फुटल्या की त्या त्यांच्या नावाप्रमाणेच
अजरामर झाल्या. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो, सांगा धनाचा साठाना आमचा वाटा कुठं हाय हो. ही त्यांची व्यवस्थेला जाब विचारणारी कविता आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते. माझी 5 भाषणं होतात, वामनदादांचं एक गीत होतं. त्यांचं गीत झाल्याशिवाय मी बोलणार नाही, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःहून उच्चारलेलं वाक्य सगळं काही सांगून जातं. त्याच वामनदादांनी पुढे लिहून ठेवलं, भीमा तुझ्या जन्मामुळे कोटी कुळे उद्धरली. शीलवान छत्रपती सारखी गाणी त्यांनी लिहिली. चित्रपटाची ऑफर नाकारली कारण दादांना समाजसेवा हवी होती. हे असे होते महाकवी वामनदादा, ज्यांनी लिहून ठेवलंय, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे. आणि जाता जाता 1970ला फियाट स्वप्न होतं आणि आज 2026ला सुद्धा गाडी बंगला पैसा हेच तर स्वप्न आहे. वामनदादांचा मुद्दा तोच आहे, गरीबाला पण जगण्याचा हक्क आहे. शाहीर बाळू हराळे यांनी काय केलं, जुना ज्वालामुखी घेतला आणि त्या धनगरी लावा ओतला, हलगीचा ठेका धरला आणि जो तो एकाच गाण्यावर थिरकू लागला, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. आवडली का वामनदादांची फियाट? कमेंट करून नक्की कळवा.